राष्ट्रवादी काँग्रेसने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेत, तर एकीकडे मुंबईत सत्कार सोहळा होत असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरेगावातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली। माझ्या नावे सर्वात कमी वेळचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे, तसंच अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे असं म्हणत फडणवीस म्हणाले। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली। एकनाथ शिंदेंना मी सांगणार आहे, येता येत नसेल तर किमान प्रतिनिधी पाठवू नका। हा 13 कोटी जनतेचा मुख्यमंत्र्यांचा सन्मान आहे असं अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाकडे मविया नेत्यांनी पाठ फिरवली। या कार्यक्रमात उद्धव ठाकरेही उपस्थित नव्हते। यावरून नारायण राणेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे मुद्दाम आले नाहीत, परतीचं तिकीट मिळालं नाही कारण यायची इच्छा नव्हती असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। सुरुवातीच्या बॅट्समनने नीट स्कोअर केला तर मॅच सोपी होते। महाराष्ट्राचा पाया यशवंतराव चव्हाण शरद पवारांनी रचला, म्हणून देवेंद्र फडणवीसांना चांगले षटकार मारता येतात असं विधान अशोक चव्हाणांनी केलंय। अजित पवारांनी कठीण परिस्थितीत राज्याचा गाडा हाकला अशी स्तुती सुद्धा केली। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ दरेगावामध्ये पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला। यावेळेला नाना पाटेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं। गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अनेक पक्षांनी ऑफर दिली होती, मात्र राष्ट्रवादीत येण्याची मनापासून इच्छा होती अशी प्रतिक्रिया देवकरांनी दिली। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। आम्ही बेरजेचं राजकारण करतोय, प्रत्येकजण पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतो। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी सर्वाधिक वेळा शपथ घेतली, मात्र अजितदादांनी पुढची शपथ मुख्यमंत्री म्हणून घ्यावी अशी इच्छा सुनील तटकरेंनी व्यक्त केली। हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे असंही तटकरे म्हणाले। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी टोला लगावलाय। जे आमच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना महायुतीत घेणं योग्य नाही। देवकरांना पक्षात घेऊन फायदा झाला की तोटा हे काही दिवसांनंतर लक्षात येईल असं गुलाबराव पाटील म्हणाले। शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं, पदाला चिकटून राहणाऱ्यांपैकी मी नाही। यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं विधान केसरकरांनी केलंय। त्यामुळे केसरकरांच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली। सरकारमध्ये कुठेही पैसे वळवण्याची गरज नाही, आमच्याकडे पुरेसा निधी आहे असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजनांनी दिलंय। अर्थ खात्याने तात्पुरता काही व्यवस्था केली असेल तर त्याबाबत माहिती नसल्याची कबुली महाजन यांनी दिली। ज्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही कमी पडत नाही। आमचं राजकारण हे खुल्या मनाचं राजकारण असतं अशा शब्दात अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावरील वक्तव्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावलाय। माझ्या आयुष्यात 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला। राजकारणात जो येतो तो अपेक्षा घेऊन येतो, नंतर दिल्लीत जायची अपेक्षा असते असं छगन भुजबळ म्हणाले। छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। कुंभमेळ्याच्या कामांवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजनांवरती हल्लाबोल केला। तर गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही करायची गरज नाही असा सल्लाही दिलाय। सरकार जेव्हा जातनिहाय जनगणना करेल त्यानंतर जे आकडे समोर येतील त्यानुसार दूध का दूध पाणी का पाणी होईल। यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की कोणाची लोकसंख्या किती आहे असं वक्तव्य बबनराव तायवाड यांनी केलंय। तर ओबीसींची संख्या 60% असल्याचं सरकारच्या लक्षात आल्यानंतर 50% आरक्षणाची सीमा रद्द होईल असा अंदाज सुद्धा वर्तवलाय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावाही घेतला।
जालन्यातील अनुदान घोटाळ्याची चौकशी 1 जूनपर्यंत करू असं आश्वासन मंत्री पंकजा मुंडेंनी दिलंय. या चौकशीत आमचं समाधान न झाल्यास वरिष्ठ पातळीवरील समिती गठीत करून चौकशी करू असंही त्या म्हणाल्या. राज्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं नियोजन झालं नाही, तसंच कामाचा कोणताही दर्जा नाही अशी कबुली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. या कामाच्या ठेकेदारांवरती कारवाई होणारच असा इशाराही दिला आहे. चिपळूणमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा मंत्री सामंत यांनी आढावा घेतलाय. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अमरावती जिल्हा नापास झालाय. पहिल्या 5 मध्ये जिल्ह्यातील एकही अधिकारी नाहीये. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वारंवार बैठका घेऊन सुद्धा अमरावती जिल्ह्याला अपयश आलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत आहात का असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केलाय. जर असं असेल तर विधानसभा बरखास्त करा आणि कर्जमाफी करा अशी मागणी सुद्धा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी गावात 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीला आता वेग आलाय. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी बैठक घेत या तयारीचा आढावा घेतलाय. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जालना शहरातील विविध ठिकाणी भेट दिली. जालनाच्या ICT कॉलेजमध्ये हरिभाऊ बागडेंचं स्वागत करण्यात आलं. यावेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राजस्थानमधील किस्से सांगितले. माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी आपल्या कारकिर्दीत एकही रस्त्याचं काम केलं नाही आणि आता ते रस्त्यासाठी आंदोलन करतायत असा आरोप आमदार संजय पुराम यांनी केलाय. आता आपण रस्त्याच्या कामांचा पाठपुरावा करणार असल्याचंही पुराम यांनी स्पष्ट केलंय. बीडच्या परळीत काँग्रेसच्या वतीने सद्भावना सत्याग्रह करण्यात आला. राज्यातील सामाजिक शांतता आणि एकोपा धोक्यात आलाय, तो अबाधित राहावा, महाराष्ट्र धर्म वाचावा यासाठी हा सत्याग्रह असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. बीडच्या माजलगावात भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी आगे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध उत्खननाचा आका कोण असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केलाय. अवैध उत्खननाचे व्हिडिओ सादरीकरण करत प्रशासनासह स्थानिक नेते सुद्धा या सगळ्यामध्ये गुंतलेले असल्याचा आरोप नाईकांकडून करण्यात आलाय. स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असतानाही सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीस मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ॲडव्होकेट आसिम सरोद यांनी केलाय. सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सरोद यांनी केलाय. बंगळुरू ग्रामीण हद्दीतल्या अवालाहल्ली या पोलीस ठाण्यात गायक सोनू निगम विरोधात FIR दाखल करण्यात आली. 27 एप्रिल रोजी एका कॉन्सर्ट दरम्यान एका मुलाने कन्नड गाण्याची मागणी केली होती. यावेळेला सोनू निगमने प्रतिक्रिया देत संबंधित मुलाची तुलना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मानसिकतेशी केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या तक्रारीवरून कलम 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. साईबाबा संस्थानला मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर साईबाबा मंदिराची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिर्डीच्या साई मंदिरातील हजारो सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक भक्तांची काळजी घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे देशभरातील साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता साई दर्शनाला यावं असं आवाहन साई मंदिरचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलं आहे. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावेळेला मंत्रिमंडळातील इतर मंत्री सुद्धा उपस्थित असतील. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामध्ये काही जण जखमी झाल्याचा आरोप देखील करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात 3 मे ते 16 मे दरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. इंद्रायणी नदीला जलपर्णीने विळखा घातला. इंद्रायणी नदीचा प्रवाह शांत असलेल्या भागात जलपर्णीचा विळखा पाहायला मिळतोय. तर वाहत्या पात्रात निर्माण झालेल्या फेसामुळे इंद्रायणी प्रदूषित झाली आहे. नदीपात्रात आजही फेसाचं साम्राज्य कायम आहे. मुंबईतील एल्फिस्टन पुलाजवळील रहिवाशांना घरं खाली करण्याची शासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. यानंतर स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आपली व्यथा मांडली.
जो कोणी येईल त्याला राज ठाकरेंशी बोलणं झालं असं सांगा. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घर खाली होणार नाही अशी तंबी राज ठाकरेंनी दिली. सीआरपीएफच्या 41 बटालियनचे मुनीर अहमद यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पाकिस्तानी महिलेशी लग्न लपवल्याबद्दल आणि जाणून बुजून तिच्या व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला आश्रय दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. हे कृत्य सेवा वर्तनाचं उल्लंघन करणारं आणि राष्ट्रीय सुरक्षेला हानिकारक असल्याचा ठपका अहमद यांच्यावरती ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवरती श्रीनगर पोलिसांनी छापेमारी केली. श्रीनगर पोलिसांनी घरांची झाडाझडती केली. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. भारताचे नौदल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या भेटीनंतर नौदल प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतली. श्रीलंकेच्या बंदर नायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विशेष शोध मोहीम सुरू आहे. पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेले 6 जण चेन्नईहून येणाऱ्या विमानामध्ये होते. संशयित श्रीलंकेच्या एअरलाईन्सच्या विमानाने आले असावेत असं मानलं जात आहे. भारताने पाकिस्तानला आणखीन एक धक्का दिलाय. पाकिस्तानच्या बोटींना सुद्धा आता भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांवरती निशाणा साधण्यात आलाय. काँग्रेस सत्तेत असताना अनेक वेळा दहशतवादी हल्ले झाले, मात्र काँग्रेसने कोणती कारवाई केली नाही अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसने कसाबला बिर्याणी खाऊ घातली तर अफजल गुरुला फाशी देऊ नये यासाठी हस्ताक्षर मोहीम राबवली असं मुनगंटीवार म्हणाले. पुण्यातील नवले ब्रिजवरती एकाच दिवशी 2 अपघात झालेत. अपघातात दोघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. पहाटेच्या सुमारास एका कार चालकाने दुचाकी स्वाराला धडक दिली तर दुसरीकडे ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झालाय. या दोन्ही अपघात प्रकरणातील एकूण 5 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सिंहगड रोडची पाहणी केली. कल्याण स्टेशनजवळील बाजारपेठेत खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून हातचालाकी दाखवत महिलेने सोन्याची अंगठी लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी तातडीने महिलेला अटक करावी अशी मागणी करण्यात येते. नागपूर शहरातील पारडी शांतीनगर भागामध्ये अवकाळी पाऊस बरसला. हवामान विभागाने विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान नागपूर शहरातील काही भागात गारपीट झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला. वर्धा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब आणि घरांवरील पत्रे सुद्धा उडून गेले तर अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. धुळ्याच्या तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलाय. अशातच जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत. पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरातील विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याने तळ गाठलाय. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जळगाव जिल्ह्यातील सावदा इकडे परिसरात 10 ते 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. यावेळेला पाण्यासाठी संतप्त नागरिकांनी नगर परिषदेवरती धडक देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये तापमानाचा पारा 44.8 अंशांवरती गेलाय. राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारे पश्चिम आणि उत्तरी वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा हा चढता दिसतोय. नागपूर शहरातील महाल परिसरात एका तरुणीने भर रस्त्यात गोंधळ घातला. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि हाणामारी करत वाहतुकीला अडथळा निर्माण केला. तरुणीच्या 4 चाकीला दुचाकीस्वाराने धडक दिली. यावरून भडकलेल्या तरुणीने भर रस्त्यामध्ये गोंधळ घातलाय. जळगावच्या धरणगाव तालुक्यात 2 शाळांमधील 242 विद्यार्थ्यांपैकी 71 विद्यार्थ्यांमध्ये मधुमेह पूर्व लक्षणं आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीनंतर हा अहवाल देण्यात आलाय. नागपुरातील गुन्हेगारीमध्ये वाढ होते. या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. पोलिसांनी बाईकवरून जाणाऱ्या तिघांना पाठलाग करत शस्त्रासह अटक केली. राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी गावात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली.
6 दुभती जनावरं जळून खाक झाली. शेगावात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. आरोपीने शेगावसह 6 ठिकाणी घरफोडी केली होती आणि आरोपीकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून बाळ चोरीला गेलंय. कविता आलादार या महिलेची 3 दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. या घटनेनंतर रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील मेंढला शिवारात कालव्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू झालाय. जितेंद्र असं या मृत तरुणाचं नाव आहे. कन्नडच्या दाभाडी शिवारात एका घरावरती छापा टाकत पोलिसांनी 1,22,00,000 किमतीचा 409 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात पोलिसांनी छापा टाकत तब्बल 70 लाखांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.